थोडंसं थांबवतो. अमित ठाकरे बोलतायत, आपण ऐकूया. आम्ही सपोर्ट करायला आलोय हे आपल्याला कळलं पाहिजे. पण एक आत्मविश्वास वाढलाय. तुम्ही असेल, आदित्यजी असेल, तुमच्या माध्यमातून ज्या प्रकारे एक त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली, एक आत्मविश्वास वाढलाय. हां. आंदोलकांचा आत्मविश्वास वाढलाय. आत्मविश्वास नाही येतो, आमचा आत्मविश्वास वाढलाय. आम्ही ऑनेस्टली यूथचा फॉलोअर झालोय हे आंदोलन बघून. ज्या प्रकारे ज्या आक्रोशाने लोक उतरली आहेत आणि सगळे लोक काही नीट देत नाही आहेत, सगळे लोक देशासाठी उतरली आहेत. कारण माझा मित्र मैत्रीण कुठेतरी नीट देत आहेत किंवा माझ्यावर काहीतरी ही परिस्थिती येऊ शकते ह्याच्यासाठी देत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांच्यावर फोकस केलं पाहिजे. अशा प्रकारे देश पेटताना आपल्याला खूप कमी वेळेला बघायला मिळतो आणि आता मला वाटतं जेनझी यूथ जे काय बोलू आपण ते पेटलंय. त्याच्यामुळे आज सकाळ पोलिसांच्या लाठ्या घेऊन देणार नाही, केसेस होऊन देणार नाही, ही आमची भूमिका आहे. आज सकाळी पण अनेक ठिकाणी नोटिसेस बजावण्यास मुंबईमध्ये सुरुवात केली. केसेस आम्ही महिन्याभराच्या आत आम्ही सोडून घेऊ. कारण ह्या मुलांना पण मुलींना पण अब्रॉड जायचं असतं, कुठेतरी शिक्षणासाठी जायचं असतं. त्यांच्यावर कुठचंही काही प्रकारचं संकट येणार नाही ह्याची काळजी आम्ही घेऊ. तर 26 तारखेला देखील आपला तिरंगा मोर्चा काढण्यात ह्यांचा आम्ही सपोर्ट करतो. तुमच्या म्हणजे तुमच्या समर्थनार्थ नाही, आम्ही जस्ट बोललोय कारण एक डिरेक्शन द्यायला. कारण खूप अनऑर्गनाइज प्रोटेस्ट होत्या. कॉलेजेसच्या ह्याच्यात असेल, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये असेल किंवा शाळांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये असेल, हे सगळे मेसेजेस जात होते. कळत नव्हतं कुठच्या गल्लीत न्यायचं वगैरे. सगळे एका ठिकाणी भेटून घोषणा द्यायचे. त्याच्यामुळे आता तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. जमावबंदीचे आदेश सगळ्या मुंबईमध्ये लागू करण्यात आलेले आहे. आज देखील जो आपला राष्ट्रगान आंदोलन 26 तारखेला कोणाला जमवतात. आपण बघतोय की या सगळ्यात अमित ठाकरे यांनी सांगितलंय की आमचा आत्मविश्वास या सगळ्या प्रकरणाने वाढलेला आहे. कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.